नमस्कार. राजीस होममेडमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता आपण आज इथे कोथिंबीर पुलाव बनवणार आहोत, कोरिएंडर राईस. त्याच्यासाठी मी इथे 2 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मध्यम तिखट हिरव्या. आल्याचे असे लहान 2-3 तुकडे घेतले आहेत आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्याच्यातच मी ही 1 वाटी जवळजवळ मोठी वाटी कोथिंबीर धुवून स्वच्छ कापून ठेवले, ती घेतली. आता ह्याची आपण एकत्र चांगली बारीक पेस्ट करायची. कोथिंबीरची आपली पेस्ट ही तयार झालेली आहे. आता मी येथे 1 वाटी तांदूळ हे स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातले होते. त्याला आपण चांगलं पाणी हे गाळून घ्यायचं आहे. आता आपण पुलाव बनवायला घेऊया. ते कुकर मी तापत ठेवलेलं आहे. आता आपण तेल टाकूया. हिंग, जिरं आणि गरम मसाल्यामध्ये मी फक्त इथे तमालपत्र टाकणार आहे. दुसरा काहीच गरम मसाला टाकणार नाही आहे, कारण आपल्याला कोथिंबीरचा जो अगदी एक छान सुगंध आणि त्याची चव असते तीच आपल्याला ठेवायची आहे. आणि इथे 5-6 काजू टाकलेत मी. आता ह्यात आपण जी पेस्ट बनवली आहे ती टाकायची. दुसरं यात काही टाकायचं नाही आहे. हळद, लाल तिखट वगैरे, म्हणजे मस्त आपला हिरवागार रंग राहील कोथिंबीर पुलावचा. आता हे जे आपण निथळलेले तांदूळ होते ते त्याच्यात परतायचे. मीठ टाकायचे. आता मी 1 वाटी तांदूळ घेतले होते, त्याच्यासाठी इथे मी 1.5 वाटी गरम पाणी केलेलं आहे, ते टाकायचं आता. थोडं अर्धा चमचा तूप टाकायचं आणि गॅस बंद करायचा. अशी फक्त आपण एकच शिटी करणार आहोत. एक शिटी पूर्ण झाल्यानंतर थोड्या वेळाने गॅस बंद करायचा आहे. कुकर थंड झालेला आहे. मी फक्त एक शिटी केली आहे आणि अगदी 5 ते 10 सेकंड ठेवलेलं आहे. हे बघा, मस्त मोकळा भात झाला आहे आपला.
सुगंध पण इतका मस्त आलेला आहे. अगदी संध्याकाळी आल्यानंतर, तुम्हाला ऑफिसमधून आल्यानंतर अगदी काही बनवायचा कंटाळा असेल तर अगदी 10 मिनिटात हा होणारा भात आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कशी झाली ते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा. आणि जर पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.